ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित श्री कृष्ण प्रताप. श्री कृष्ण प्रताप. हरिपदस्तवन. हे श्रीहरी, तुझ्या पायांचा महिमा अगाध आहे. अनन्य भावे जो तुझ्या पायी मस्तक ठेवितो, त्याचे क्षणार्धात मी पण तूपणासहित विरून जाते. तुझ्या चरणामृताची गोडी चाखता चाखता लक्ष्मी देहभान विसरून गेली. गौतम शापे करून जी अहिल्या शिळा होऊन पडली होती, ती तुझ्या पदरजाने मुक्त झाली. बळीराजा या पदस्पर्शाने पाताळाला जाऊन पोहोचला. याच पायांनी कालिया सर्पाला हतगर्व करून टाकले. अक्रूराने या पायांना वंदन करता क्षणी त्याला सर्व चराचरात हरिरूप दिसू लागले. अशा या दिव्य पायांचा पराक्रम मी काय वानू. हे प्रभुराया, या तुझ्या कोमल चरण कमली मला निरंतर भ्रमर करून ठेव. पहिले तुळशीदळ. कृतयुगात एकदा वैकुंठाधिपती नारायणाच्या दर्शनार्थ सनतकुमार गेले असता त्यांचा साधा पोशाख पाहून जय विजय हे द्वारपाल खदखदा हसले. कारण जय व विजय हे निरंतर नारायणाच्या सान्निध्यात राहणारे असल्याने देवाच्या द्वारपालांना शोभण्यासारखा भरजरी पोशाख त्यांच्या अंगावर होता. जय विजयांनी केलेल्या उपहासाने क्रोधाविष्ट होऊन मुनीश्वरांनी, ज्या अर्थी तुम्ही मृत्यूलोकातील मानवांप्रमाणे अविचाराने आमचा अपमान केलात, त्या अर्थी तुम्हाला मृत्यूलोकी तसेच दैत्यकुलात जन्म घ्यावा लागेल, असा शाप दिला. तेव्हा आपणास यापुढे नारायणाचे पाय अंतरणार म्हणून अत्यंत दुःखी कष्टी होऊन जय विजय हे मुनीश्वरांच्या चरणी गडबडा लोळू लागले. त्यांनी आपल्या अपराधांची क्षमा मागितली आणि शक्यतो लवकर आपल्याला हरिपायी परत येण्याची कृपा करण्याविषयी प्रार्थना केली. तेव्हा मुनीश्वरांनी, जर तुम्ही हरीशी वैर कराल तर 3 जन्मात आणि हरीची भक्ती कराल तर 7 जन्माने परत वैकुंठी याल, असा त्यांना उपशाप दिला. त्यावर उभयतांनी विचार केला की वैर करून का होईना 3 जन्मात नारायणाचे सान्निध्य आपण मिळवावे आणि नारायणाच्या हस्तेच मरावे. त्यानंतर त्यांनी त्याबद्दल अत्यंत कळकळीने नारायणाची प्रार्थना केली. पुढे मुनींच्या शापानुसार पृथ्वीवर दैत्यकुळात त्यांचा जन्म झाला. थोरल्याचे हिरण्याक्ष आणि धाकट्याचे हिरण्यकश्यपू अशी त्यांची नावे ठेवण्यात आली. दुसऱ्या जन्मात म्हणजे त्रेतायुगात रावण, कुंभकर्ण आणि तिसऱ्या जन्मात म्हणजेच द्वापारात कंस व शिशुपाल या नावाने ते प्रसिद्धीस आले. मथुरेचा राजा उग्रसेन हा मोठा दयाळू व धर्मनिष्ठ होता. त्याला कंस व देवकी अशी 2 अपत्ये होती. कंस हा मात्र कर्मगतीप्रमाणे दुष्ट निघाला. या कारणास्तव पुत्राचे व बापाचे क्षणभरही पटत नसे. कळू लागल्यापासून कंस परक्यांचाच नव्हे तर आप्त इष्टांचा देखील द्वेष करी. जपी, तपी, बावा, बैरागी पाहिले की त्यांना मारहाण करी. धार्मिक वृत्तीचे लोक पाहिल्यावर तर त्याच्या तळपायाची आग मस्तकाला चढे. त्यामुळे तो त्याच्या हातातील माठ काढून टाकी तर कोणाचा कमंडलू फोडून टाकी, कोणाचे मृगचर्म फाडून टाकी तर कोणाची विना काढून फेकीत असे. पुढे त्याचा सासरा मगध देशाधिपती जरासंध याचे त्याला सहाय्य मिळाले. एक अग्नी व दुसरा वायू
या दोघांनी एक कार्य करण्याचे ठरविल्यावर पुढे काय होणार हे सांगणे नकोच. भांगेत धतूर मिसळल्यावर नशेला जशी अधिक भरती चढते, त्याप्रमाणे जरासंधाच्या सहाय्याने कंसाच्या दुष्ट स्वभावाला अधिक प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे कंसाच्या राज्यात सज्जनांना थारा मिळेनासा झाला. याचे पृथ्वी मातेला असह्य दुःख झाले. त्यावर कामधेनूच्या रूपाने ती परमेश्वराची करुणा भाकू लागली. धाव लक्ष्मी रमना भवदुःख हरणा, तुझ विन शरण मी जाऊ कुणा. संत सज्जन मुनी योगी जना, व्यत्यय आणिती जप अनुष्ठाना. महाक्रूर अशा दैत्य अधमांना, ठार करोनी मजवरी करी करुणा. ती तिची प्रार्थना ऐकताच पृथ्वीवर ज्या ज्या वेळी अनिती व अधर्म बळावतो, त्या त्यावेळी भूभार हलका करण्यासाठी मी अवतार घेतो, असे गीतेत सांगितल्याप्रमाणे भगवंताने यावेळी लवकरच मी वसुदेव देवकीच्या ओदरी अवतार घेऊन तुझा त्रास कमी करतो, तू निर्भय राहा, असे पृथ्वी मातेला आश्वासन दिले. पुढे उग्रसेनाने आपली कन्या देवकी हिला वसुदेव नावाचा वर नेमस्त करून सुमुहूर्तावर त्यांचे लग्न लावले. मोठ्या थाटात वरात निघाली. कंसाने वधूवरांच्या रथाचे सारथ्य पत्करिले होते. कंस रथ हाकण्याच्या ऐन रंगात आला. इतक्यात, अरे कंसा, देवकीच्या 8व्या पुत्राकडून तुझा मृत्यू आहे, अशी आकाशवाणी वदली. तेव्हा ज्या अर्थी देवकीच्या पुत्रापासून आपणास मृत्यू आहे, त्या अर्थी आत्ताच तिला ठार करणे बरे, अशा विचाराने त्याने रथातून खाली उडी टाकली. त्यावर म्यानेतून तलवार बाहेर काढली आणि डाव्या हाताने तिची वेणी धरून आता तो तिला मारणार. इतक्यात वसुदेवाने कंसाचा हात धरला आणि शांतपणाने तो म्हणाला, कंसासुरा, स्त्री हत्या करणे हे महत्पाप आहे, करिता तू हिला मारू नकोस. हिच्या पोटी जो पुत्र होईल तो मी तुला देत जाईन. हे वसुदेवाचे बोलणे कंसाला मान्य झाल्यामुळे त्याने लगेच तलवार म्यानेत घातली आणि त्या उभयतांना बंदीत ठेवून त्यांच्या पायाला बेड्या घातल्या व सभोवती सेवकांचा सक्त पहारा ठेविला. त्यावर बापाला बंदीत ठेवून त्याच्या जागी कंस आपण राज्य करू लागला. कंसाच्या या कृतीने आपल्या पोटी असला पुत्र जन्मला, याबद्दल उग्रसेनास अतिशय दुःख झाले. परंतु हा सर्व आपल्याच कर्माचा भोग आहे, करिता तो भोगूनच सारला पाहिजे, असा विचार करून त्याने स्वतःच्या मनाचे समाधान करून घेतले. पुढे देवकीला पुत्र झाला. तेव्हा आपण दिलेल्या वचनास स्मरून तो पुत्र वसुदेवाने कंसास अर्पण केला. कंसाने लगेच त्यास शिळेवर आपटून मारिले. त्यानंतर एकामागून एक असे देवकीचे एकंदर 6 पुत्र त्याने मारून टाकले. वसुदेव देवकी या उभयतांना बंदीशाळेत राहण्याचा जेव्हा कंसाने हुकूम केला, तेव्हा वसुदेवाने आपली दुसरी पत्नी रोहिणी हिला भावाकडे म्हणजे गोकुळात नंदगृही ठेविली होती. देवकीचा 7वा गर्भ देवाने तिच्या ओदरी गुप्तपणे ठेवून दिला. पुढे ती प्रसूत होऊन तिला पुत्र झाला. हाच बळीराम होय. देवाची अगाध करणी कंस कसा जाणू शकणार? त्याला वाटले की देवकीचा 7वा गर्भ आपल्या धाकाने जिरला, त्यामुळे तो निश्चिंत राहिला. 8व्या खेपेस देवकी गर्भवती असल्याचे समजल्यावर 8व्याची आठवण विसरू नका, असे कंसाने दूतांना बजाविले आणि आपणही स्वतः दक्ष राहिला. परंतु देवाने अशी गंमत केली की रात्री 12 वाजता देवकी प्रसूत झाली आणि 8वा जन्मास आला, तरी बिचाऱ्या कंसाला काहीच कळू शकले नाही. तो दिवस म्हणजे श्रावण कृष्ण पक्षातील अष्टमी व बुधवार होता. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.